भक्त समागमे सर्वभावे हरि, भक्त समागमे सर्वभावे हरि, सर्व कामे करी न सांगता, साठविला राही हृदय संपुष्टी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा, मागण्याची आस मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ, साठविला राहे हृदय संपुष्टी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा, तुका म्हणे जीव भाव देवा पायी, ठेवून ते काही न मागती, साठविला राहे हृदय संपुष्टी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित्त चोर प्रभु, जय जय माखन चोर, ज्ञानेशं ज्ञानमृतिं च साक्षात् प्रेम स्वरूपिणीं, नामदेवं च दयामूर्तिं, नाथं वन्दे पुनः पुनः, वैराग्यस्य परामूर्तिं, देहुक्षेत्रनिवासिना, तुकाराम महाराष्ट्र, भक्तराज चतुष्टकं, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सुपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाचे, गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं, सर्वेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं, सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं, नमामि गंगागिरिजी योगिराजं, तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं, सदालंकृतं साधु संन्यास योगं, मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नित्यं, नमो नारायण गिरिं ब्रह्म स्वरूपं, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता, अष्टसिद्धी नवनिधी के दाता, असबर दीन जानकी माता, राम रसायन तुम्हारे पासा, सदा रहो रघुपति के दासा, राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की, रंगाई वो श्री रंगे, रंगाई वो श्री रंगे, रंगाई वो श्री रंगे,
भक्त समागमे सर्व भावे हरी सर्व कामे करी न सांगता साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी भगवत चिंतनाकरिता निवडलेला अभंग जगातील सुप्रसिद्ध साधू शांतता व महानता ज्यांच्यामध्ये नित्यवास करते नवे तर हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्यगुरु देहू निवासी असणारे श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबर यांचा अतिशय गोड आजच्या या दिवसाला प्रसंगाला साजेल रुचेल पचेल अशा स्वरूपाचा भक्त भक्ती आणि भगवंत अतिशय महत्त्वाचे विषय 3 एकत्रित सांगणारा 4 चरणाचा उत्कृष्ट अशा पद्धतीचा अभंग सेविकरिता निवडलाय। अभंगाला स्पर्श करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं नितांत गरजेचं। श्री भगवान हनुमंतांच्या जयंतीच्या निमित्तानं आयोजित नियोजित झालेला हा वर्ष 5वा आहे। सालाबादप्रमाणे सकल संतांच्या आशीर्वादानं भगवंताच्या कृपेनं परमपूजनीय वैकुंठवासी सिद्ध संत सद्गुरू सीताराम महाराज सीतारामगड खर्डा यांच्या अनंत अशा मोठ्या कृपाशीर्वादानं आणि त्याच पद्धतीनं आसाराम गुरुजी साबळे विभीषण महाराज सोन्ने यांच्या प्रेरणेनं मार्गदर्शनानं संपन्न होत असलेला हा 7 दिवसाचा गोड असा आयोजित नियोजित केलेला सुंदर गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा सुंदर कीर्तनाचा गजर आहे आनंदाचा सोहळा। आजची ही 5व्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या अल्प पामराला प्राप्त झाली। सर्वांचं धन्यवाद मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते। संपूर्ण ग्रामस्थ मंडळींच्या आग्रहाचं प्रेमाचं निमंत्रण माझ्यापर्यंत आलं। आपल्या भागाचं परिसराचं नव्हे तर संबंध महाराष्ट्राचं महाराष्ट्राच्याही बाहेर ज्यांचं नाव मोठं आहे आणि गोड असं संप्रदायाला मिळालेलं वैभव गोड असं अनमोल वारकरी संप्रदायाला मिळालेलं रत्न ते तुमच्या भागात या ठिकाणी हे फूल उमललं म्हणून तुम्ही सगळ्या लोकांनी अभिमान व्यक्त केला पाहिजे दादा व्यक्त केला पाहिजे। असे आमचे बंधू आदरणीय गुरुजीच म्हणतात त्यांना सर्व पण मी दादा म्हणते आमचे आसाराम दादा या ठिकाणी असतील। गुरुजींचे मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते। अगदी संपूर्ण ग्रामस्थ मंडळींचं आग्रहाचं प्रेमाचं निमंत्रण माझ्यापर्यंत त्यांनी पोहोचवलं। सर्वांचे मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते। गोड अशी साथ संगत करण्यासाठी संबंध महाराष्ट्रातील नामवंत गायक वादकांची उपस्थिती भरभरून आपल्या या कार्यक्रमासाठी या ठिकाणी लाभलेली आहे। सर्वच वारकऱ्यांच्या चरणी विनम्र भावानं वंदन आहे। गोड गायनाची साथ करण्यासाठी सर्वच गायनाचार्य मंडळी आदरणीय आमचे कृष्णा महाराज असतील आदरणीय गणेश महाराज असतील आदरणीय परत गणेश महाराज असतील आदरणीय सांगा एक नाव पटकन कोकाटे महाराज असतील आदरणीय प्रदीप महाराज सगळीच वारकरी मंडळी सर्वांच्या चरणी विनम्र भावानं वंदन या ठिकाणी आहे। श्रवण करण्यासाठी सुज्ञ तज्ञ मंडळी उपस्थित आहे। अबाल वृद्ध महिला पुरुष सर्वांची मोठी गोड उपस्थिती तुम्हाही सर्वांच्या चरणी विनम्र भावानं वंदन। गोड असे चोपदार बाबा असतील त्यांच्याही चरणी विनम्र भावानं वंदन। गोड पेटीची साथ करण्यासाठी माझ्या समवेत आलेले आमच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं भूषण आदरणीय सचिन दादा आहेर या ठिकाणी असतील। आता काळी 1ला काळी 2ला कुणी सहज पेटी वाजवतं पण पांढरी 2ला म्हणजे त्याला थोडासा पट्टीचाच वादक लागतो बरं का आणि पांढरी 2ला चेष्टा नाही वाजवणं म्हणजे पण त्यांची तयारी आहे। काळी 1 काळी 2 सहज आम्ही पट्ट्या स्वरज्ञानानं शोधू शकतो। पांढरी 2च्या पट्ट्या सापडणं म्हणजे चेष्टा नाही म्हणून म्हणतात पांढरीच्या नादी लागायचं। अशी ही पांढरी 2ची साथ गोड अशा पद्धतीनं सचिनदादा करतात त्यांचे मनस्वी आभार। आणि माझ्या समवेत आलेले माझ्या प्रत्येक कीर्तनाला ज्यांच्या गोड मृदंगाची साथ असते आदरणीय आमचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं भूषण आदरणीय जयहरी महाराज निंबाळकर तेही वेळात वेळ काढून उपस्थित राहिले त्यांचे मनस्वी आभार। सुंदर अशी सिस्टीम या ठिकाणी आहे ज्याला जसा हवा पाहिजे आवाज आमचे दादा या ठिकाणी देत आहेत। तुमचेही मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते। गोड असं यूट्यूबचं चॅनल आहे त्या दादांचेही मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते। तुमचे घ्यायचेत का नाव तस काय रुसवा राग नाही तुमच्याकडं। सगळे सुज्ञ तज्ञ मंडळी श्रवण करण्यासाठी उपस्थित आहे ज्यांच्या घरी सुंदर भोजनाची पंगती झाली असा आमचा गाडेकर परिवार
बरोबर ना? काय नाव? गाडेकर. अजून कोण? मुरुमकर. या दोनही परिवाराचे मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते. अज्ञानानं कोणाचं नाव राहिलं असेल, मायबापाच्या अंतकरणानं क्षमा असावी. दादांचे आमचे सर्व विद्यार्थी वृंदही या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांचे मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करून कुणाचं राहिलं असेल नाव तर मायबापाच्या अंतकरणानं क्षमा करा आणि घ्यावंच असं वाटत असेल तर येऊन सूचना करा, घेण्याचा प्रयत्न करेन. उर्वरित संकल्पित वेळेमध्ये निवडलेला तुकोबरायांचा अभंगन त्याला स्पर्श करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न. आजच्या या 4 चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय भक्तही सांगतायत, भक्तीही सांगतायत आणि भगवंत या शब्दाचाही महत्त्व आमच्यापर्यंत पोहोचवतात. भक्ती सांगितली, भगवंतही सांगितलं आणि भक्त या शब्दाचंही मोठं गोड कौतुक तुकोबराय आजच्या अभंगामध्ये या ठिकाणी करतात. मग अभंगाचं थोडंसं बारकाईनं निरीक्षण करू गेला तर भगवंतही सांगितलंय, भक्ती सांगितली, भक्तही सांगितलं, पण तरीही तुकोबरायांच्या नजरेत थोडंसं भक्त या शब्दाला अधिक विशेष महत्त्व या ठिकाणी असावं आणि अभंगाची सुरुवात करत असताना भक्त हा शब्द तुकोबराय या ठिकाणी वापरतात. कारण हेच वारंवार संत आमच्या या जीवापर्यंत एक संदेश या ठिकाणी पोहोचवतात की या कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ जर कोण असेल तर साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुग. या कलियुगामध्ये या भक्तांशिवाय संतांशिवाय श्रेष्ठ या जगाच्या पाठीवर दुसरं तिसरं कोणी नाही आहे. म्हणून या मानवी जीवाला सुद्धा योग्य त्या दिशेनं वाटचाल करण्याची भावना मनामध्ये निर्माण होत असेल तर ती वाट आमच्या योग्य दिशेनं या ठिकाणी आम्हाला ती सापडावी असं वाटत असेल तर या भक्तांच्या संतांच्या विचाराचं आचरण आम्हाला आमच्या जीवनामध्ये करणं गरजेचं आहे. कारण तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. भक्तांनी संतांनी अशी काही आगळी वेगळी भक्ती या मृत्यूलोकामध्ये नरदेहानं जन्माला आल्यानंतर या ठिकाणी केली आहे की त्यांच्या जीवनामध्ये झालेली होणारी भक्ती थेट देवापर्यंत पोहोचली आणि त्या भक्तीचा परिणाम सुद्धा त्यांच्या जीवनात त्यांच्या हाती या ठिकाणी लागलेला आहे. मग भक्त संत जीवनामध्ये संत भक्त या ठिकाणी भक्ती करतात आणि त्यांची झालेली केलेली भक्ती थेट देवापर्यंत पोहोचते आणि त्या भक्तीचा काहीतरी परिणाम त्यांच्या हाती या ठिकाणी लागतोय. मग थोडंसं निरीक्षण आपलंही करू गेलात तर भक्ती तुम्ही आम्ही सुद्धा करतो, देवाचं भजन तुम्ही आम्ही सुद्धा करतो, देवाचं नाम तुम्ही आम्ही सुद्धा घेतो. घेतात का? आजच आल्या कीर्तनाला बोला बरं का, वेळोवेळी बोलत चला, हा नाही काहीतरी असं म्हणत चला. तुम्ही देवाचं नाव घेता, भजन करता. आम्ही इथं मगाशी आलो तेव्हा इथं भजन चालू होतं महिला मंडळीचं. भजन आम्ही करतो, देवाचं नाव आम्ही घेतो, आम्हीही आमच्या जीवनामध्ये भक्ती करतो. पण आमची भक्ती देवापर्यंत जाते की नाही याची शहानिशा कुणी करून घेण्याचा प्रयत्न केलाय का? कारण आजपर्यंत झालेल्या आमच्या जीवनातल्या भक्तीचा काही एक परिणाम आमच्या हाती लागला असं म्हणता येणार नाही. साधू संतांच्या भक्तांच्या जीवनामध्ये त्यांच्या जीवनामध्ये झालेल्या भक्तीचा मोठा परिणाम त्यांच्या हाती लागला. त्या भक्तीचं फळ, त्या भक्तीची फलश्रुती त्यांना हाती या ठिकाणी लागली. पण आमच्या जीवनात झालेलं नाम, केलेलं भजन आणि केलेली भक्ती मात्र आमचं अर्ध आयुष्य निघून गेलं तरी आमच्या भक्तीचा काही परिणाम आम्हाला दिसायला तयार झाला नाही. मग भजन संतही करतात, भजन आम्हीही करतो, देवाचं नाम संतही घेतात, देवाचं नाव आम्हीही घेतो, पण आमच्या भजनाचा परिणाम दिसून येत नाही. त्याला एकच कारण मी तुम्हाला सांगून जाईल की संत भक्त जे भजन करतात ते भजन दोष मुक्त आहे बरं का. काय? संत भक्त जे भजन करतात ते दोषमुक्त आहे आणि तुम्ही आम्ही जे भजन करतो ते दोषयुक्त आहे. तुमचं आमचं भजन हे दोषाला भरलेलं आहे, तुमचं आमचं भजन हे अवगुणांनी भरलेलं आहे. म्हणून ते देवापर्यंत थेट जात नाही, त्याचा परिणाम आमच्या हाती लागत नाही. आपलं तुमचं आमचं भजन हे दोषयुक्त आहे असं कशावरून म्हणता येईल? तर गावातील एखाद्या साधारण माणसानं 2 अभंग पाठ केले, थोडेसे व्यवस्थित चाल लावून म्हणता यायला लागले की माझ्यासारखा भजनी पंचक्रोशीत नाही, अभिमानाला अहंकाराला तो बळी पडला. तुमच्याकडे आहे का अशी भजनी? आहे? तुम्ही आमच्यात नाहीत का? काय बोला. पण आज आले नाहीत. हा का? बर बर. हा काय? आमचं भजन दोषयुक्त आहे, दोषानं भरलेलं आहे. कशावरून सिद्ध झालं? 2 जरी अभंग आम्हाला साधे व्यवस्थित चाल लावून म्हणता यायला लागले की आमच्यासारखा गायक नाही, आमच्यासारखा म्हणणारा भजनी पंचक्रोशीत नाही, अहंकाराला आमचं भजन आम्ही या ठिकाणी बळी पडलो, त्याच्यामध्ये दोष या ठिकाणी निर्माण झाला, म्हणून आमचं भजन देवापर्यंत पोहोचत नाही. सध्या स्थितीत तर एवढी वाईट परिस्थिती आहे. आमच्या वैजापूर तालुक्यात एक
गाव आहे, गावाचं नाव सांगत नाही मी तुम्हाला. आत्ता सध्या स्थितीला विरगाव पोलीस स्टेशनला भजनात भांडणं झाले म्हणून 8 जण अटकीत आहे बरं का. 8 जण अटक केलेली आहे त्यांना. चालू भजनात भांडणं करतो आम्ही, टाळ फेकून हाणतोय. कुठून आली ती? हा, ते काय झालं, ती पण मागच्या जन्मात अशी कीर्तनाला आलती बरं का. हा, पण तिनं भजन केलं नाही. महाराजांनी आपलं नुसतंच रोजान लावल्यावानी बसली. हा, मग विठ्ठल विठ्ठल म्हणली नाही. मग आता ह्या वेळेस तिची इच्छा असून सुद्धा तिला बहुतेक तिच्या मागे कुत्रं लागलं असावं म्हणून ती पळत असं. हा, तसंच आहे का काही? बरं ठीक आहे, असो. चालू भजनात भांडणं करणारी तुम्ही आम्ही लोक, खास मला खरं खरं सांगा, आमचं भजन देवासाठी आहे का लोकांसाठी? हो, लोकांची स्तुती कमवण्यासाठी, वाहवा मिळवण्यासाठी आमचं भजन आहे. म्हणून त्याचा परिणाम दिसत नाही. एका गावामध्ये चालू भजनात भांडण झालं. एका भजन्यानं दुसऱ्या भजन्याच्या डोक्यात टाळ फेकून आणला बरं का. टाळ फेकून आणला, त्याचं डोकं फुटलं. मी म्हटलं काऊ का बरं तुम्ही टाळ फेकून आणला? त्यानं कारण सांगितलं. मी त्याच्या डोक्यात टाळ आणला याला कारण त्यानं माझा अभंग, माहिती आहे तुम्हाला, त्यानं माझा अभंग म्हणला म्हणून मी त्याच्या डोक्यात टाळ हाणला. मग आता मला हे कारण काय पचलं नाही. म्हटलं म्हणू द्यायचा म्हणला तर तुम्ही दुसरा म्हणायचा. हा, एकच अभंग आहे का आपल्याकडं? नाही. तुकोबरांनी हजारोने अभंग केले, नामदेवरायांनी हजारोने अभंग केले. त्यांचे कमी पडले माऊलीचे म्हणा, माऊलीचे कमी पडले नाथबाबांचे म्हणा. अहो सगळ्या संतांनी अभंग निर्माण करून ठेवले. मग म्हणू द्यायचा तुमचा एखादा अभंग म्हटला तर म्हटलं तुम्ही दुसरा म्हणायचा. नाही, मला तेवढा एकच येत होता म्हणे. हा, कारण आहे का, तेवढा एकच येत होता. मग एकाच अभंगामध्ये जर आम्ही डोकं फोडण्याची ताकद दाखवू शकतो तर अख्खा गाथा पाठ केल्यावर आम्ही माणसं सुद्धा मारायला मागं पुढं पाहणार नाही. असं दोषाला युक्त तुमचं आमचं भजन या ठिकाणी आहे म्हणून ते देवापर्यंत जात नाही. म्हणून त्या भजनाचा झालेला परिणाम आमच्या काही एक हाती या ठिकाणी लागत नाही. आता भजनाच्या बाबतीत तर मी आपलं तुमचं आमचं भाग्य इतकं उदयाला आलंय असं म्हणेल की आपल्याला जेवढी साधन सामग्री उपलब्ध आहे, संतांच्या काळात निरीक्षण करू गेला तर संतांना या अनेक साधनापैकी एकही साधन मिळालेलं नाही. तुम्हाला आम्हाला किती साधन सामग्री उपलब्ध आहे बघा. एक सोडता 2-2 पखवाज आहे. वाजवण्यासाठी साथ संगत करणारे आंतरराष्ट्रीय वादक आसाराम दादांसारखे वादक या ठिकाणी आहे. आता शक्यतो ते माझ्यासारख्या कीर्तनकाराच्या वाट्याला कधीच येणार नाही बरं का. पण त्यांचा मोठेपणा आणि गावासाठी परमार्थातला काही वेळ त्यांना द्यायला हवा याची जाणीव आहे. म्हणून या कार्यक्रमाच्या कालावधीमध्ये सुद्धा दादा 7 दिवस गावामध्ये थांबतात. या कार्यक्रमासाठी वेळ देतात. आयोजन नियोजन करू लागण्यासाठी गावकऱ्यांना सहभाग कार्यभाग या ठिकाणी नोंदवतात. खरंच मी तुम्हाला सुरुवातीलाच बोलून गेले की आपल्या भागाला मिळालेलं वरदान म्हणजे आसाराम दादा आहे बरं का. हा, अशा वाजवत चाला, टाळाटाळी न करता टाळी वाजवा. हा, वाजवू की नको अशी वाजवायची नाही. वाजवायची ना तर मनापासून वाजवायची. हा, ठीक आहे. आम्हाला भजन करण्यासाठी इतकी साधन सामग्री उपलब्ध आहे. अशी मोठमोठीली वादक आहेत, सिस्टीम आहे, साऊंड आहे, सगळं काही जिथल्या तिथं आम्हाला पोषक असं वातावरण मिळतं. आता हे सिस्टीम साऊंड हे काही होतं का हो संतांच्या काळात? अजिबात नाही. याच्यातलं एकही साधन म्हणजे तुकोबरा आदी करून सकल
गाजला कोण गाता नाद किती गाता छंद ताल नाही किती गाता छंद ताल नाही गाजला भजनाचा छंद पुढे दगडाचे ताल कोण त्याचा नाद कोण त्याचा नाद गीते गाता छंद ताल नाही वा वा गीते गाता छंद ताल नाही किती भाव गोड आहे बघा प्रमाणाचा संतांच्या काळातली भजनाची परिस्थिती आहे तुमचं आमचं भाग्य उदयाला आलं आम्हाला पाहिजे ती सामग्री सहजतेने उपलब्ध या ठिकाणी होते नवे नवे तर सध्या काळात चालू असलेली पद्धत आहे एखादा पुढारी एखादा नेता निवडणुकीला उभा राहिला तर गावात येऊन त्यानं विचारपूस करावी भजनी मंडळाला जेव्हा विचारतो तेव्हा भजनी मंडळानं सांगावं आम्हाला पेटी नाही आम्हाला पखवाज नाही आम्हाला तबला नाही तुमच्याकडे आहे का पद्धत ही नाही देत चालू करा हां आमच्याकडे पद्धत आहे बरं का त्या पुढाऱ्यानं सुद्धा निवडणुकीच्या काळामध्ये साधन सामग्री उपलब्ध करून द्यावी हाताखालच्याला सांगावं हे काय जरा वेळेवरच केलं जरा यांनी घशात पण चाललंय ते असो समयासी सुंदर भावे असं तुमचं आमचं भाग्य उदयाला आलंय भजनाच्या बाबतीत पण माझ्या तुकोबरायांचं जर निरीक्षण परीक्षण करू गेलात तर दगडाच्या टाळामधून गायीले अभंग साधा टाळ सुद्धा तुकोबरायांना प्राप्त झाला नाही एवढंच नाही माझ्या तुकोबरायांनी वर्णन करावं तुटकाच वीणा त्याला दोन तारा तुटकाच वीणा त्याला दोन तारा घाली परिस्थिती कशी आहे हा बाकीच्या तारा त्याच्या तुटून गेल्यात त्याला आता शिल्लक किती तारा आहेत दोनच तारा पण नित्य नेम माझा सातत्य काय आहे जीवनात घाली येर झारा पंढरीच्या आता तुटकाचं विना त्याला दोन तारा घाली येर झारा पंढरीच्या या प्रमाणाचा भाव थोडासा वेगळ्या दृष्टिकोनातूनही आम्हाला घेता येईल विना म्हणजे हा देह आहे तुम्हाला कळतंय ना हा विना म्हणजे हा देह आहे बाकीच्या तारा तुटल्या की किती शाबूद आहे मला माहित नाही तुमच्या पण दोन मेन महत्वाच्या तारा आहेत बरं का एक तार जिने आम्ही श्वास घेतो दुसरी तार जिने आम्ही श्वास सोडतो बाकीच्या तारा तुटल्या काय आणि राहिल्या काय फारसा फरक विण्याला पडणार नाही पण या दोन पैकी एका जरी तारेला धक्का लागला की अंगणात माणसं गोळा होतात बरं का म्हणजे विना निकामी झाल्याशिवाय राहत नाही पण अशाही परिस्थितीत मी काय करतो घाली येर झारा पंढरीच्या परत परत जन्म परत परत मरण हा सुद्धा एक प्रकारचा संसार आद्य गुरु शंकराचार्यांनी आम्हाला वर्णन करून सांगितलाय मग परत परत मी या ठिकाणी जन्माला येतो म्हणजे परत परत ही पंढरीची वारी माझ्या जीवनामध्ये मी या ठिकाणी सातत्यानं करत आलोय अशा माझ्या भजनाची परिस्थिती तुकोबराय म्हणतात असं ही साधन सामग्री आम्हाला एकही मिळाली नाही मग तरीही संतांच्या काळामध्ये साधनातलं एकही साधन उपलब्ध नसताना सुद्धा ते भजन देवापर्यंत पोहोचलं आणि तुमचं आमचं एवढं वैभवामध्ये ऐश्वर्यामध्ये झालेलं भजन सुद्धा देवापर्यंत पोहोचत नाही याला कारण एकच
की तुम्ही आम्ही केलेलं भजन हे दोषयुक्त आहे आणि संतांनी केलेलं भजन हे दोषमुक्त आहे. आता तुमचं आमचं भजन मुळात एक सांगा, देवासाठी चाललंय का लोकांसाठी चाललंय? हो, आपलं भजन देवासाठी चाललंय का लोकांसाठी चाललंय? हां, देवासाठी कमी आहे आणि प्रसिद्धीच्या जास्त मागे धावणारी आपण मंडळी लोकांसाठी भजन करतो. गात असताना एखादी जागा घेतली, त्याला समोरून दाद मिळाली तर दुसरी आम्हाला घ्यावीशी वाटते. असं गाणं गाणारी आम्ही लोकांची वाहा स्तुती कमवण्यासाठी आमच्या जीवनातलं भजन आहे. पण संत जे भजन करतात ना, ते स्तुती कमवण्यासाठी अजिबात नाही आहे. कारण संतांना मुळात स्तुतीच आवडत नाही बरं का. संत हे स्तुतीप्रिय नाहीत म्हणून म्हणतात, स्तुती नावाची कन्या अजूनही कुमारिकाच आहे, सज्जनांना ती आवडत नाही, तिला दुर्जन आवडत नाही. हां, कुमारिका आहे ती बिचारी, पण दुर्जन हा नेहमी स्तुतीसाठी काय करेल ते करतो. पण संत मात्र स्तुतीप्रिय नसल्या कारणानं संतांचं भजन आहे ते कसं? तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, तुका म्हणे आम्हा एकांताचा कुठल्या परिस्थितीत आम्ही भजन केलं जेणेकरून त्याचा परिणाम आमच्या हाती चांगल्या पद्धतीनं लागला, तर आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. भजन करण्याची सुद्धा एक विशिष्ट अशी पद्धत आहे. हां, लोकांतात भजन करू नका, लोकांसाठी भजन करू नका. ठीक आहे, ट्रेंडिंग प्रमाणे प्रवाहाप्रमाणे माणसाला राहावं लागतं, व्हावं लागतं. पण जेवढं भजन लोकांतात करतात त्याच्यातलं 25% तरी एकांतात झालं पाहिजे, म्हणजे त्या भजनाचा परिणाम आमच्या हाती या ठिकाणी लागेल. मग संत म्हणतात, तुकोबराय म्हणतात, असं लोकांतातलं भजन आम्हाला आवडलंही नाही ना आम्हाला ते प्रियही नाही, आम्ही त्याच्यासाठी कधी भजनही या ठिकाणी केलं नाही. मग भजन केलं ते कुठे आणि कसं? तर वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी सुस्वरे आळवी ती वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे.
हरी कथा भोजन परवडी विस्तारे हरी कथा तुका म्हणे होय मनाशी संवाद तुका म्हणे होय मनाशी संवाद आपुलाची वृक्षवल्ली आम्हा सोयरी गणचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी गणचरे। या नियमाप्रमाणे झालेलं भजन संतांच्या जीवनातलं आहे। तुका म्हणे होय मनाशी संवाद। संत लोकांतात नाही एकांतात भजन करतात आणि एकांतात झालेल्या भजनाचा परिणाम असा आहे की याच भजनामध्ये जीवाचा देवाशी आणि मनाचा मनाशी खऱ्या अर्थानं संवाद या ठिकाणी घडून येतो आणि हा संवाद ज्या भजनात होतो ज्या नामात होतो असं हे भजन थेट देवापर्यंत या ठिकाणी जात आहे देवापर्यंत पोहोचत आहे। आणि मग एकदा का या भक्ताच्या जीवनात झालेली त्याच्या जीवनातली जी असलेली भक्ती आहे ती देवापर्यंत जेव्हा पोहोचते तेव्हा त्या भक्तीसाठी तो वैकुंठात राहणारा विश्वाचा जगाचा मालक काहीही करण्यासाठी तयार होतो आणि मग तो विश्वाच्या वैकुंठामध्ये राहणारा जो विश्वाचा वैकुंठाचा मालक आहे ना या भक्तांची म्हणजेच आज जेव्हा माझ्या तुकोबरांची भक्ती त्याच्यापर्यंत जाऊन या ठिकाणी पोहोचली आधी करून या संबंध महाराष्ट्रातील जेवढे काही भक्त झाले जेवढे काही संत झाले त्या सकल संतांची भक्ती जेव्हा त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचली तेव्हा त्या भक्तीचा काय एक परिणाम या भक्तांच्या जीवनामध्ये दिसून आला। अभंगाचं प्रथम भक्त समागमे सर्व भावे हरी सर्व कामे करी न सांगता। प्रथम चरणामध्ये या भक्तांचा मोठा अधिकार त्यांनी कमवलं काय त्यांनी काय संपादन केलं की विश्वाचा मालक वैकुंठ सोडून संत सदनी राहिला। या भक्तांची थेट भक्ती त्याच्यापर्यंत पोहोचली म्हणजे त्याच्यावर म्हणणं झालं की नावडे वैकुंठ शेषाचे शयन। मला आता माझं वैकुंठ आवडत नाही मला शेषाचं शयन आवडत नाही मला काय आवडतं वैष्णव सदन आवडते। या वैष्णवांच्या संतांच्या भक्तांच्या समागमामध्ये राहण्यासाठी
विश्वाचा मालक तिथे समर्थ या ठिकाणी झाला. राहण्यासाठी सर्व भावानं यांच्या सहवासामध्ये या ठिकाणी आला. भक्त समागमे, भक्तांच्या समागमामध्ये राहण्यासाठी आलेला देव नुसता त्यांच्या समागमामध्ये आहे हा भ्रम न बाळगता तो तुमच्या आमच्याही जवळ या ठिकाणी आहे. आता कथेमधून कीर्तनामधून नेहमीच आम्ही श्रवण या ठिकाणी करतो की देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये, प्रत्येकाच्या हृदयामध्ये विश्वाचा मालक हा वास या ठिकाणी करतो. महावैष्णव मौली ज्ञानोबराय वर्णन करतात, सर्वा घटी राम देहादेही एक सर्व सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. हरिपाठातलं वर्णन आम्ही ऐकलंय, ज्ञानेश्वरीमध्ये गोड चिंतनालय. एरवी सर्वांच्या हृदय मी अमुका बुद्धी स्फुरे ते वस्तू एरवी सर्वांच्या हृदय देशी बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. भगवंताचं म्हणणं आहे, त्यानं सांगितलं प्रत्यक्ष मी सर्वांच्या अंतःकरणामध्ये वास करतो, मी प्रत्येकाच्या हृदयामध्ये वास करण्यासाठी या ठिकाणी आहे. मग आमच्याही हृदयात राम आहे, भक्तांच्याही जवळ तो आहे, आमच्याही जवळ तो आहे. नवे नवे तर या प्रत्येक जीवाचा आणि देवाचा मोठा गोड संबंध सांगितलाय की आपल्याशिवाय तो सुद्धा एक क्षण सुद्धा बाजूला राहू शकत नाही बरं का. मुळात त्यालाही करमत नाही आपल्याशिवाय. तो एकटा त्याच्या वैकुंठात राहून काय करणार, म्हणून त्याला करमलं नाही, त्यानं ते सोडून आपल्या जवळ या ठिकाणी आलेला आहे राहण्यासाठी. भक्तांच्या सहवासामध्ये आला, पण भिन्नता एक आहे, फरक एक आहे. आमच्याही जवळ आहे, भक्तांच्याही जवळ आहे, पण भक्तांच्या जवळ जो आहे तो जाणीवपूर्वक या ठिकाणी आहे. म्हणजेच आमच्या जवळ असणाऱ्या देवाची जाणीव भक्तांनी करून घेतलेली आहे. पण आपल्याजवळ जो देव आहे, आपल्या हृदयात जो राम आहे, आमचं अर्ध आयुष्य निघून गेलं तरी मात्र अजूनपर्यंत आमच्या हृदयातल्या रामाची आम्हाला जाणीव करून घेता आली नाही. आमच्याही हृदयात देव आहे याची जाणीव आम्हाला आजपर्यंत या ठिकाणी झाली नाही. आता याच्यामध्येही आम्हाला एक प्रकरण विषयांतर खूप गोड या ठिकाणी वाचायला मिळेल, स्पष्टीकरणही आम्हाला पाहायला मिळेल. संतांनी भक्तांनी तो हृदयात असल्याची जाणीव या ठिकाणी करून घेतली. म्हणजे नेमकं काय केलं, मंथोनी नवनीता तैसेगे अनंता, असार तो बाजूला काढून टाकला, सार तो भगवंत आपुला तो एक. देव करुणी घ्यावा या उक्तीप्रमाणे अव्यक्त भावनेतला देव संतांनी भक्तांनी या ठिकाणी व्यक्त करून घेतला. म्हणून हृदयातल्या रामाची त्यांना जाणीव या ठिकाणी करून घेता आली. पण तुम्हाला आम्हाला हे मंथनच आजपर्यंत करायला जमलं नाही. आमच्या चित्ताचं मंथनही झालं नाही, आसार ते बाजूलाही गेलं नाही, आणि त्याच्यातला सार तो भगवान परमात्मा अजूनही आम्हाला आत्मसात करता आला नाही. कारण भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल, त्याची ओळख त्याची जाणीव करून घ्यायची असेल तर सतत त्याच्या भेटीची, सतत त्याच्या कृपेची तळमळ त्या साधकाकडे असणं फार गरजेचं आहे. आणि मग संतांच्या जीवनात काय अवस्था आहे त्याच्या कृपेसाठी, त्याच्या प्राप्तीसाठी झालेली. चंद्रभावो पांडुरंगा, चंद्रभावो पांडुरंगा, मन करा थोर, मन करा थोर, कैवल्याच्या भुकेला चकोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, कैवल्याच्या
जाणीव करून घेण्यासाठी भक्त सफल या ठिकाणी का होतात, तर त्याच्या कृपेसाठी, त्याच्या प्राप्तीसाठी एका अवस्थेला साधक लोकांचं जीवन या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, त्या चकोराची जशी अवस्था आहे ना चंद्राच्या प्रकाशासाठी, तशी अवस्था त्याच्या कृपेसाठी भक्तांच्या जीवनामध्ये झालेली आहे. मग ही अवस्था जर आपल्या भक्तीत, आपल्या भजनात जर आमची होत नसेल, तर आम्हाला त्याची जाणीव करून घेता येणार नाही. आम्हाला हृदयातल्या रामाची ओळख कदापि होणार नाही. कारण भक्तांची झालेली अवस्था पाहायला मिळते, पण आमचं मात्र वेगळंच काहीतरी चाललंय. बाळ वयी खेळी रमलो, तारुण्य नासले, वृद्धपणी देवा आता दिसे पहिलं तीर. बालपण गेलं, तरुणपण गेलं, म्हातारपण गेलं. आता अर्ध्या रस्त्यात सरपण आलं तरी अजून आम्ही टाळी वाजवली नाहीच का? हा, नाही वाजवली खरंच. हा, बालपण गेलं, तरुणपण गेलं, म्हातारपण गेलं. तिकडे मुक्काम पोस्ट कधी जावं लागेल सांगता येणार नाही. मगाशीच विषय झाला, तारा कधी तुटतील त्याचा नियम नाही. विना निकामी होण्याच्या आत त्या विण्यानं भजन करता आलं पाहिजे. हा, आम्हाला लवकरात लवकर सावध व्हावं लागेल, लवकरात लवकर भजन मार्गाला लागावं लागेल. म्हणून म्हणतात करावी तातडी परमार्थाची. तातडी हा शब्द मुळात वापरण्याचं कारणच एक आहे की आमचं हा आयुष्य जर आम्ही व्यर्थ वाया या ठिकाणी घालवत असो, पण संतांचा आदर्श मात्र याबाबत आम्हाला घ्यायला मिळाला की चकोराप्रमाणे अवस्था झाली. आता गायलं ते भावगीत होतं, पण संतांचाही जर पुरावा पाहिजे असेल तर निवृत्तीनाथांनी या प्रकरणाचं वर्णन केलंय बरं का. आम्ही चकोर हरी चंद्रमा, आम्ही चकोर हरी चंद्रमा, आम्ही कळाळा पौर्णिमा, आम्ही कळाळा पौर्णिमा, आम्ही चकोर हरी चंद्रमा, आम्ही चकोर हरी चंद्रमा. निवृत्तीनाथ म्हणतात एका साधकाची अवस्था आहे, आम्ही चकोर हरी चंद्रमा, आम्ही कळा तू पौर्णिमा. मग या अवस्थेला आमचं भजन, आमची भक्ती, आमचं जीवन कधीतरी प्राप्त होईल का? हा अट्टाहास जीवन जगत असताना आम्हाला करायला हवा. आणि एकदा का या नियमाला अनुसरून जीवनात आमची झालेली भक्ती या ठिकाणी होईल, तेव्हा निश्चितच अव्यक्त भावनेतला देव आम्हालाही व्यक्त करता येईल. आम्हालाही अंतकरणात असलेल्या रामाची जाणीव करून घेण्यासाठी आम्हीही आमच्या जीवनामध्ये सफल या ठिकाणी होणार, तीळ मात्रही शंका नाही. मग भक्तांच्या सहवासामध्ये राहणारा देव सर्व भावानं वास करण्यासाठी आला, कारण त्यांनी त्याची जाणीव वेळीच या ठिकाणी करून घेतली. आणि येला रूपाबळे करुणी खळे हरिदासी. नावा रूपाला आणलं, अव्यक्त भावनेतल्या देवाला व्यक्त या ठिकाणी केलं. बरं, व्यक्त झालेला देव कसा राहू लागला मग? हा, न सांगता करी सर्व काम. नुसता राहण्यासाठी चालं एवढं विशेषण सांगून तुकोबराय थांबले नाही. तो राहण्यासाठी आलेला देव नेमकं काय कृती भक्तांच्या जीवनामध्ये करतो, तर भक्तांच्या जीवनातलं पडेल ते काम, जे हाताला लागेल ते काम करू लागण्यासाठी तो भगवान परमात्मा समर्थ या ठिकाणी झाला. उंच नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या. हे प्रकरण आम्हाला सर्व भक्तांच्या घरी काय काय कामं त्यानं या ठिकाणी केली. खालच्यातल्या खालच्या दर्जाचं काम सुद्धा करण्यासाठी नाही लाज भगवंताचा मोठेपणा संत वारंवार सांगतात. अहो, खालच्यातल्या खालच्या दर्जाचं काम करू लागण्यासाठी तो तयार झाला. चोखोबाची बहीण झाला शारंगधर, वहिनी उघडा दार हाका मारी.
चोखोबरायांच्या म्हणजे एका भक्ताच्या बायकोचं बाळणपण करण्यासाठी सुद्धा त्यानं लाज धरली आहे का? नाही. लाज धरीत लाज त्यानं धरली नाही. सज्जन कसाया विकू लागे, सज्जन कसाया विकू लागे, सज्जन कसाया विकू आमच्याकडे ऊसात कांदे म्हणतात बरं का. ज्यांना कळालं त्यांना धन्यवाद, ज्यांना नाही कळालं, आता तुमच्याकडे ऊस जरा कमी प्रमाणात आहे त्याच्यामुळं कळणार नाही. ऊस लावला की थोडासा तो गुडघ्यापर्यंत येईपर्यंत दुसरंही पीक त्याच्यात घेता येतं. आंतरपीक. सज्जन कसाया विकू लागे मूस, सज्जन कसाया विकू लागे मूस, माळ्या सावत्यासी खुरपू लागे. त्यानं प्रत्येक संतांच्या भक्तांच्या घरी काही ना काही कामगिरी बजावली आहे हो. आणि ते करण्यासाठी लाज त्यानं अजिबात धरली नाही. तुम्हाला आम्हाला काही कामं करण्यासाठी थोडीशी लाज येऊ शकते, पण तो वैकुंठाचा मालक असताना, विश्वाचा मालक असताना सुद्धा अजिबात लाज धरत नाही. कारण त्यानं काम ज्या ठिकाणी केलंय ते ठिकाण म्हणजे माझ्या भक्तांचं घर आहे, भक्तांचा या ठिकाणी सदन आहे, वैष्णवांचं सदन आहे. अशा भक्तांच्या घरी राबराब या ठिकाणी राबला. आमच्याकडे नियम आहे, सासूबाईनं सुनबाईचं धुणं धुवू नाही. तुमच्याकडे आहे का? सासू सुना नाहीत का तुमच्याकडं? आता तुम्हाला कीर्तनात बी तेच ऐकायला मिळतं, त्याच्यामुळं चांगलाच परिचय असेल तुमचा. माझ्याकडून जर तुम्हाला काही सासू सुनेची अपेक्षा असेल तर ती कृपया करून ठेवू नका बरं का. मला ते नवरा बायकोचं सासू सुनेचं सांगता येत नाही, कारण मी सुद्धा एका फडातली कीर्तनकार आहे आणि कीर्तनाची परंपरा काय आहे हे तुम्हाला सांगायचा काही मला दुसरा भाव नाही माझा. पण तरीही संतांनी वर्णन केल्याप्रमाणे या गादीवर, या जागेवर जास्त कळतं, जास्त येतं म्हणून कधीच कीर्तन करायचं नाही. काहीतरी कळावं, काहीतरी यावं या भावनेनं या जागेवर उभं राहावं आणि संतांची मर्यादा विसरता कामा नये. भक्ती ज्ञान वैराग्य इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. कीर्तन मर्यादा आहे, विशेष अशा प्रकारची आचारसंहिता जर आम्हाला घालून दिलेली असेल तर सासू सुनेचं, नवरा बायकोचं सांगणाऱ्यानंही सांगू नये ना ऐकणाऱ्यांना पण ऐकू नाही. आता माझे एक सेकंदाचा प्रश्न आहे. आमच्याकडे नियम आहे, सुनेनं सासूबाईनं सुनेचं धुणं धुवू नये. नियम आहे तुमच्याकडं का? चालतं तुमच्याकडं धुवायला? नियम आहे, संसारी लोकांमध्ये नियम आहे, पण त्यानं लाज धरली नाही. वस्त्र गंगा तीरी वस्त्र गंगा
नाथबाबांच्या घरी 36 वर्ष राबला. कोण? विश्वाचा जगाचा मालक विधाता. 36 वर्ष कावडीनं त्यानं पाणी वाहिलं. श्रीखंड्या नावानं वेश धारण करून त्यानं चंदन उगाळून देण्याचं सुद्धा काम करावं. आणि एवढंच नाही, नुसतं नाथबाबांचंच नाही तर नाथबाबांच्या पत्नीचं सुद्धा लुगडं त्यानं त्या गंगा तीरावरून धुवून या ठिकाणी आणावं. आमच्या संसारी लोकांमध्ये नियम आहे, थोडासा अधिकारण श्रेष्ठ असेल तर लहान्या माणसाचं मोठ्या माणसानं काम करू नये, पण नाथबाबा आणि त्यांची पत्नी यांचंही धुणं धुण्याचं काम त्या विधात्यानं करावं. नाही लाज धरी तर त्यानं लाज धरली नाही, कुठलंच काम करण्यासाठी त्यानं लाज धरली नाही. एवढंच नाही, जेव्हा बायकोला दिलेली विठ्ठलाची आण माझ्या गोरोबा काकांकडून मोडली तेव्हा प्रायचित्त म्हणून दोन्ही हात काकांनी तोडून घेतले. घरातला करता पुरुष निकामी झाला. संकट त्याच्यावर पडलं. एका सेवकाचा कामगाराचा वेश त्यानं धारण केला आणि गोरोबा काकाच्या दारात येऊन उभा राहिला. आणि तो कामगार, तो सेवक काकांना येऊन विनवण्या करतो, मी एक गरीब माणूस आहे, कामगार आहे, सेवक आहे, मला हल्ली फार कामाची गरज आहे. आणि असं मीही ऐकलंय की तुमच्याही घरात आता काम करायला कोणी राहिलं नाही, तुम्ही निकामी या ठिकाणी झाला, तुमचे हात तुम्ही तोडून घेतले, मग काही करा, तुमच्या घरी मला कामावर या ठिकाणी रुजू करून घ्या. आता काकांनीही विचार केला, हाही गरीब आहे, यालाही पैशाची कामाची गरज आहे आणि मलाही या ठिकाणी माणूस नाही म्हणून मी याला कामावर ठेवून घेतो. काकांनी जेव्हा त्याला कामावर आपल्या घरी ठेवून घेतलं तर त्या विश्वाच्या मालकानं कुंभाराचा वेश धारण करून आमच्या गोरोबा काकाच्या घरी अशी काही आगळी वेगळी कामं केली की त्याच्यासारखं काम जगाच्या पाठीवर आजपर्यंत कुणालाच जमलं नाही बरं का. फिरत्याचा का वरती देसी मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला कामं केली. अशा महाराष्ट्राच्या प्रांतात भूमीत प्रत्येक या जन्माला आलेल्या भक्तांच्या संतांच्या घरी काही ना काही कारकिर्दी कामगिरी त्यानं बजावलेली आहे. आणि ही न सांगता करी सर्व कामं. तुम्हाला आम्हाला अजून जवळचं उदाहरण जर पाहायचं असेल तर महिला संतांमध्ये गोड नाव ज्यांचं नेहमी सतत उच्चारलं जातं अशा माझ्या श्री संत जनाबाई महाराज. समर्पण सुद्धा काय वयात आणि किती प्रकारचं मोठ्या तोला मोलाचं या ठिकाणी झालंय बघा. अवघ्या 5 वर्षाच्या जनाबाई महाराज जेव्हा वडिलांनी त्यांना पंढरपुरामध्ये आणून सोडलं तेव्हा त्या मंदिराच्या पायरीवर बसलेल्या 5 वर्षाच्या चिमुकल्या जनाबाई महाराज आहेत. मी तुम्हाला समर्पण सांगते कोणत्या वयात झालंय कशा पद्धतीनं झालंय. 5 वर्षाच्या चिमुकल्या जनाबाई महाराज पायरीवर बसलेल्या आहे. नामदेव राया देवाला नैवेद्य घेऊन आले. पायरीवर कुणीतरी मुलगी बसलेली आहे, पण पहिल्या दिवशी पाहून न पाहिल्यासारखं केलं. दुसऱ्या दिवशी परत नैवेद्य घेऊन आले. मुलगी त्याच जागेवर त्याच पायरीवर परत बसलेली पाहायला मिळाली. परत पाहून न पाहिल्यासारखं केलं. तिसऱ्या दिवशी देवाला नैवेद्य घेऊन आले, पण तिसऱ्याही दिवशी त्या मुलीनं काही आपली जागा सोडलेली नाही. म्हणून आता 3 दिवसापासून ही मुलगी नेमकं याच जागेवर का बसलेली आहे म्हणून जाऊन तिची विचारपूस करावी. नामदेव राया जेव्हा 5 वर्षाच्या जनाबाई महाराजांजवळ गेले आणि तिचा परिचय त्यांची ओळख त्यांना विचारू लागले, बाई नाव काय तुझं, गाव काय तुझं, कुठून आली तू, गेल्या 3 दिवसापासून तुला इथे बसलेला मी पाहतोय.
जेव्हा ओळख विचारली तेव्हा स्वतःचा परिचय देताना अवघ्या 5 वर्षाच्या जनाबाई महाराजांनी स्वतःचा परिचय दिला. माझं नाव जनी, माझा बाप चक्रपाणी आणि त्या विन नाही मला कुणी. हा परिचय अवघ्या वयाच्या कितव्या वर्षात आहे? त्याच्याशिवाय मला कुणीच नाही. आपल्या 5 वर्षाच्या लेकराला काय ढेकळं अक्कल आहे का? कळतं का एवढं काही त्याला? 5 वर्षाच्या जनाबाई महाराजांनी 5व्या वर्षी जर स्वतःचं सर्वस्व देवाला मानून घेतलंय तर त्या तोला मुलाचं मोठ्या अधिकाराचं समर्पण जनाबाईंच्या जीवनामध्ये या ठिकाणी झालंय. आणि जनाबाई महाराजांचा जीवन जगण्याचा एक विशिष्ट असा क्रम आणि पद्धत आम्हाला दिसून आली. दळिता कांडिता तुझा गाईन रे अनंता, दळिता कांडिता तुझं गाईन रे अनंता. अखंड स्मरण 24 तास देवाचं भजन मुखामध्ये आहे. एक क्षणाचाही विसर जनाबाई महाराजांच्या जीवनात देवाचा कधीही पडलेला नाही. मग एवढं अखंड स्मरण, एवढी भक्ती जेव्हा जीवनामध्ये या ठिकाणी झाली आहे तेव्हा त्या भक्तीचा परिणाम म्हणून न सांगता करी सर्व काम, झाड लोट करी जणी केर भरी चक्रपाणी. जनाबाई महाराजांनी घर झाडून घ्यावं आणि झाडलेल्या त्या घराचा केर भरण्यासाठी कुणी यावं? कुणी? बोला ना तुम्ही, जागे आहेत ना? आता जो केर भरायला आला तो काय सामान्य आहे का हो? वृक्षाची ही पाने हाले ज्याची सत्ता, झाडाचंही पान ज्याच्या सत्तेशिवाय हलत नाही. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जगाते चाळीता ये जमी सफर भी तेरा, कारवां भी तेरा, मेरा क्या है यहाँ विठ्ठला. विश्वाचा जनित आहे, चालक मालक आहे, ब्रह्मांडाचा धनी आहे, सत्ताधीश्वर भगवान परमात्मा काय पद्धतीचं काम करतोय? जनाबाईच्या घरातला केर भरतोय बर का. एवढंच नाही, रात्रीच्या 1:30-2 वाजता म्हणू नका, 3 वाजता म्हणू नका, त्यानं वीट सोडावी. ज्या विटेवर 28 युगापासून उभा आहे ना आजी, ती वीट त्यानं सोडावी. आणि वेळ झाला की जनाबाईच्या दळणाचा वेळ झाला म्हणून वीट सोडून त्यानं जनाबाईच्या झोपडीमध्ये हजेरी लावावी. जनाबाईच्या झोपडीमध्ये हजेरी लावली, पण अजूनही जनाबाई बाजेवर खाटेवर झोपलेल्या आहेत म्हणून जनाबाईला स्वतःच्या हातानं हलवून त्यानं जागं करावं. उठलेल्या जनाबाईचे विस्कटलेले केस त्यानं स्वतःच्या हातानं सावरावी, तिच्या माथ्यावर पदर द्यावा आणि जनाबाई महाराजांना सांगावं, जनाबाई जात्याजवळ जाऊन बसा, बाकी सगळी दळणाची तयारी मी माझ्या हाताने करतो. जनाबाईनं दळण दळायचं म्हणून जात्याजवळ जाऊन बसावं, त्यानं धान्याच्या पोत्याजवळ जावं, पाटी घ्यावी, पाटीत धान्य ओतावं आणि जात्याजवळ ती धान्याची पाटी त्यानं नेऊन ठेवावी. समोर दळण दळायचं म्हणून जात्याच्या जनाबाईच्या समोर त्यानंही विराजमान व्हावं, जाऊन बसावं आणि त्या बसलेल्या देवानं सांगावं, जनाबाई फक्त निमित्त मात्र जात्याच्या खुंट्याला हात तुम्ही लावा, बाकी सगळं जातं ओढण्याची मी जबाबदारी घेतो, कारण तुमचंच फिरवतो यात नवल नाही. विश्वाचे तू फिरविसी जाते, पीठ पाडीसी दैवाचे. मग विश्वाचं जातं फिरवणारा, विश्वाचा मालक माझ्या जनाबाईचं जातं फिरवण्यासाठी तिच्या झोपडीमध्ये या ठिकाणी हजेरी लावतोय. सगळीच्या सगळी कामं करू लागण्यासाठी तिथे हजर आहे. मग जनाबाईच्या जीवनात दळण दळू लागण्यासाठी त्यानं 1:30-2 वाजता रात्रीची हजेरी लावली
आणि आमची भक्ती अशी आहे की आमच्या या जनाबाईला गिरणीवाला सुद्धा लवकर दळून देत नाही बरं का. हां, जनाबाईला विश्वाचा मालक दळण दळून द्यायला येतो, पण आमच्या जनाबाईला गिरणीवाला म्हणतो मावशी 2 दिवस लाईट येणार नाही, तुम्ही 2 दिवसाला या, 3ऱ्या दिवशी या. गिरणीवाला सुद्धा ठाक लागू देत नाही आपला. हां, अशी तुमची आमची भक्ती. पण जनाबाई महाराजांचं समर्पण त्या तोला मोलाचं आहे. रोज देवानं न सांगता हजेरी लावावी. पण कधी काळी असंही व्हायचं, जनाबाई उठायच्या, सर्व तयारी व्हायची, पण अजून देवाचा पत्ता नाही. म्हणून तो आल्या बिगर त्यांनाही राहावलं नाही, त्यांनाही करमलं नाही. तेव्हा माझ्या जनाबाईनं अगदी प्रेमानं त्याला आवाज द्यावा. ये ग ये ग ये ग ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. ये ग ये ग ये ग ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. प्रेमानं त्याला आवाज द्यावा. ये ग ये ग ये ग ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. एकटीच येऊ नको, इतुके असंही तत्वाबा यावे. तुझी जी चरणाची गंगा आहे ना, भीमा आणि चंद्रभागा, त्या सगळ्यांना समवेत घेऊन तू माझ्या या झोपडीत हजेरी लाव. म्हणजे देवाशिवाय तिलाही करमत नाही, त्यांच्याशिवाय देवालाही करमत नाही. असा एका भक्ताचा आणि भगवंताचा गोड संबंध या भक्ताच्या चरित्रानं मला शिकवून दिला. एवढंच नाही, हा तर गोड प्रेमाचा संबंध जनाबाईंच्या चरित्रात अनुभवायला मिळतोच, पण अजून एक दुसरा स्पष्ट वक्तेपणाचा संबंध आम्हाला जनाबाईच्या चरित्रात पाहायला मिळतो बरं का. असेल तू तुझ्या घरचा चतुरा तो शिरोमणी, मला घेणं देणं नाही. असेल तू तुझ्या घरचा देव, मला त्याच्याशी घेणं देणं नाही. तुझ्या झाल्या चुका तर बाकीचे भक्त त्याच्यावर पांघरून घालतील, पण त्यातली मी नाही. देवाच्याही चुका त्याला स्पष्टपणे बोलून दाखवण्याची धमक जर कुण्या संतामध्ये असेल तर ती माझ्या संत जनाबाई महाराजांमध्ये या ठिकाणी आहे. आणि काही त्याचं चुकलेलं जेव्हा आढळलं तेव्हा परखडपणे आणि स्पष्टपणे माझ्या जनाबाईनं त्याची कबुली, त्याचं वर्णन, त्याची विचारणा देवासमोर या ठिकाणी करावी. ती कशा पद्धतीनं? धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. Oh
धुंद झाला तेव्हा तुझा दरबार. काही गोष्टी जनाबाईंना जेव्हा खटकल्या तेव्हा परखडपणे स्पष्ट वक्तेपणा कसा असतो एका भक्ताच्या ठिकाणी तो आम्हाला जनाबाई महाराजांनी शिकवून दिला. देवाला सुद्धा जाब विचारणारी ही आगळी वेगळी भक्ती जनाबाईंच्या जीवनामध्ये आहे. अशा सगळ्याच भक्तांच्या जीवनामध्ये तो कार्यरत आहे. पडेल ती कामं करू लागण्यासाठी तिथे रुजू झाला आणि ते कर असं त्याला सांगावं लागलं नाही. हा गोड संबंध या ठिकाणी एका भक्ताचा भगवंताचा तुकोबराय निदर्शनात आम्हाला आणून या ठिकाणी देतात. याच्याही पुढे वर्णन करतात की साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा. भक्ताचा आणि भगवंताचा कसं नातं आहे, कसा संबंध आहे, तर यांच्या घरी राबराब राबण्यासाठी तर आलाच, यामध्ये शंका नाही. पण भक्तांच्या इच्छेप्रमाणे तो अंतकरणामध्ये या ठिकाणी साठवला गेला. आता कुण्या कुण्या भक्तांना अंतकरणामध्ये साठवला याचेही आमच्याकडे फार मोठी प्रमाणात उदाहरणं आम्हाला या ठिकाणी आहेत. संत सावताबाबा यांची भक्ती वेगळी आणि बाजूला सगळ्याच संतांची भक्ती वेगळी बरं का. आषाढीच्या दरम्यान महाराष्ट्रातली एक ना एक संतांची पालखी पंढरपूरकडे रवाना होते. पण एकदाही पंढरपूरला न जाणारे संत म्हणजे सावताबाबा आहेत. या उलट पंढरपूरचा विठ्ठल त्यांच्या भेटीसाठी अरण गावामध्ये दखल होतो. ही आगळी वेगळी भक्ती कशी आणि का बरं या ठिकाणी आम्हाला पाहायला या ठिकाणी मिळते. तर देव मागे लागले, चोर मागे लागले म्हणून देवानं सावताबाबांची गंमत करायची ठरवली. सकल संतांच्या मांदियाळी समवेत जेव्हा सावताबाबांकडे येणारी ही देवाची पालखी या ठिकाणी आहे, पण सहज गंमत करावी इच्छा निर्माण झाली. सावताबाबा त्यांच्या रानात मळ्यात काम करतायत आणि सावताबाबांची जरा गंमतच करतो म्हणून अचानक देव पळत सुटला आणि पळत 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 येऊन थांबला तो थेट सावता महाराजांजवळ. बाबांजवळ येऊन थांबला आणि देव बोलू लागला, सावता बाबा माझ्या मागे दरोडेखोर लागले, माझ्या मागे चोर लागले, काही करा पण मला लपायला जागा द्या. आता मला लपायला जागा द्या जेव्हा जागेची मागणी विश्वाच्या मालकाकडून झाली तेव्हा सावताबाबांनी मागचा पुढचा विचार न करता हातामध्ये जे खुरपा आहे, हातामध्ये जो विळा आहे, त्या विळ्यानं स्वतःची छाती फाडावी आणि देवाला सांगावं, देवा लप या अंतकरणामध्ये, कारण याच्या इतकी सुरक्षित जागा लपण्यासाठी विश्वाच्या पाठीवर तुला कुठे सापडणार नाही. या संबंधाला म्हणतात साठविला राहे हृदय संपुष्ट. साठविला दातात्रेय लोक्याचा, साठविला साठविला त्रैलोक्याचा. अशा सावता महाराजांच्या मात्या पित्याला धन्यता संत देतात. याला म्हणतात इच्छेप्रमाणे अंतकरणामध्ये साठवला, पाहिजे तेव्हा दर्शनाला प्राप्त करून या संतांनी या ठिकाणी घेतला. बाहेर धाकुटी मूर्ती उभा. अशा पद्धतीने आणि अजून कुणी अंतकरणामध्ये साठवला तर परत चला, जनाबाई महाराजांनी अंतकरणामध्ये साठवला. कसा साठवला? हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला, हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. हो धरिला 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 पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर.
चोर असं का म्हटलंय? ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशव नाम याचा दातार, कारण हा चोर म्हणूनच प्रसिद्ध झालाय वेळोवेळी. गोकुळात याने चोऱ्या केल्या फार. गोकुळात फार मोठ्या मोठ्या चोऱ्या करणारा हा चोर जनाबाई महाराजांनी धरला आणि हृदयाच्या बंदीखान्यामध्ये कैद करून त्याला ठेवला. यालाच म्हणतात साठविला आहे हृदय संपुष्टी. अजून कुणी साठवला तर गोड आणि उत्तम पद्धतीचं उदाहरण जर आम्हाला घ्यायचं असेल तर समोर ज्यांचं विराजमान, समोर ज्यांचं मंदिर आम्हाला पाहायला मिळतं, पुढच्या वर्षीपर्यंत जरा मोठं करा मंदिर बरं का. हा हनुमंतराया आमच्यासाठी खूप आदर्शवत एक आम्हाला उत्साह प्रदान करणारी देवता आहे. हनुमंतराया म्हणजे उत्साह प्रदान करणारी देवता आहे आणि राम नामाचा गोड असा संदेश प्रत्येक जीवापर्यंत पोहोचवणारा एकमेव भक्त म्हणजे हनुमंतराया या ठिकाणी आहेत. असं आदर्शवत भक्ती ज्यांच्याही जीवनामध्ये झालेली आहे असे हनुमंतराया. बिभीषणजींनी थोडंसं गंमत केली, थोडीशी मस्ती केली, मजाक केली. नुसता हृदयात राम आहे, हृदयात राम आहे असं लोकांना सांगून सांगून तुम्ही आजपर्यंत घालवलं, पण लोकांना नुसतं सांगून खरं पटेल का? नाही. थोडंसं काहीतरी प्रॅक्टिकल पण दाखवावं लागेल, प्रात्यक्षिक दाखवावं लागेल. तेव्हा हनुमंतरायांनी सुद्धा मागचा पुढचा विचार न करता हनुमंतरायांनी काय केलं? छाती फाडली, हृदयातल्या रामाचं दर्शन या समाजाला करवून साठविला
संपुष्टी याच्या उत्तम प्रकारचे उदाहरण आमच्या समोर सावताबाबांचं, जनाबाई महाराजांचं, हनुमंतरायांचं इच्छेप्रमाणे यांच्या अंतःकरणामध्ये तो साठवला गेला. समाजालाही दर्शनाला या ठिकाणी मिळाला. यांच्याही जीवनामध्ये जेव्हा पाहिजे तेव्हा तो दर्शनासाठी उपलब्ध या ठिकाणी झाला. याच्याही पुढे गोड संबंध सांगताना मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ. तुम्हाला टेन्शन आलं असं 11 तर वाजले, बाईचे अजून 2 चरण बाकी आहेत. तुम्ही अजिबातच काळजी करू नका. मी विरोधी पक्षाचा मोर्चा निघण्या अगोदर इज्जतीत राजीनामा देत राहते. खाली एक अर्धा मिनटं तुमचा मला द्या, लगेच मी निकाल लावणार आहे. मागावं काहीतरी एवढी भक्ती भक्त करतात, पण काहीच मागितलं नाही. पण मागावं या आशेनं भगवंतानं यांच्या मुखाकडे पाहावं. भक्त मागत नाही, कारण भक्तांनी काही द्यावं म्हणून मुळात भक्ती केलेली नाही. मग काही नाही मागितलं तरी मनातली इच्छा भक्ताच्या भगवंतानं पूर्ण करावी. पण भक्तांचं यावर ठाम म्हणणं आहे, ठाम मत आहे, देवा तू काही द्यावं म्हणून आम्ही तुझं भजन केलंय का? नाही. तुझ्याकडून कसली अपेक्षा तर नाहीच नाही. पण या उलट जीवही आणि भावही तुझ्या चरणी अर्पण आहे. अभंगाचं शेवट. तुका म्हणे दिवा भावा देवा बाई, तुका म्हणे दिवा भावा देवा बाई, तुका म्हणे दिवा भावा देवा बाई, तुका म्हणे दिवा माऊलीच्या कृपेनं संकल्पित वेळेमध्ये झालेली सेवा ईश्वर चरणी समर्पित आहे. सर्वांनी गोड अशी सात संगत मला आजच्या सेवेसाठी या ठिकाणी केली. सर्वांचे मनस्वी आभार. सर्व वारकरी वृंदांच्या चरणी विनम्र भावानं वंदन आहे. अज्ञानानं कुणाचं नाव राहिलं असेल, मायबापाच्या अंतःकरणानं क्षमा या ठिकाणी असावी. परिचित अपरिचित महाराज मंडळी सर्वांचे मनस्वी आभार. चोपदार काका असतील, आसाराम दादा या ठिकाणी असतील, आदरणीय गुरुजी आमचे हरी महाराज या ठिकाणी असतील म्हणायचे. तर अज्ञानानं कुणाचं नाव राहिलं असेल, मायबापाच्या अंतःकरणानं क्षमा झालेली सेवा ईश्वर चरणी समर्पित या ठिकाणी करायची आहे. आता यांचा आग्रह आहे म्हणून, नाही तर मी वेळेच्या बाहेर कधीच जात नाही बरं का. उगं काय तुम्हालाही ताण द्यायचा ना आम्ही करून घ्यायचा. हां, कारण मुळात कीर्तनकार म्हणजे सासूरवासी नसते. कमी केलं ती कुणाही सासूरवास, वाढवा केलं ती कुणाही सासूरवास, आपल्या मापातच बरं असतं. हां असो. तुका म्हणे जीव भाव देवा पाय, तुका म्हणे जीव भाव देवा पाय,
जीव भाव देव हात कमाई जीव भाव देवा जीव भाव देवा जीव भाव देवा तुकम जीव भाव देवा ज्ञानदेव ज्ञानदेव